प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु एका व्यक्तिमत्वाची सेवा घडण्याचा आग्रह करतात. आणि अशा या व्यक्तिमत्वाची जर खरोखर मला सेवा घडली तर त्याच्यापेक्षा भाग्य माझ्या जीवनात दुसरं असू शकत नाही. विठ्ठल अभंगात प्रवेश करण्यापूर्वी एक गोष्टीचा परिहार द्यायचा. आजची कीर्तन सेवा की निमित्त आहे. तर या ठिकाणी आमच्या बाई सौभाग्यवती कुशावर्ता अर्जुनराव शेंडगे आणि आमचे अण्णा हरिभक्तपरायण अर्जुनराव केशवराव शेंडगे यांच्या या मातृ पितृ पूजनाच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र संगीत क्षेत्रातील एक उच्च कोटीचं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण अनंत महाराज शेंडगे यांनी आपल्या या आई वडिलांचे उपकार तर फेडता येत नाही पण त्यांची कृतज्ञता म्हणून केलेला आजचा कार्यक्रम. विठ्ठल खूप दिवसापासून महाराज याबद्दल बोलत होते. माझा असा विचार आहे. म्हटलं चांगला विचार आहे. मी सुपुत्र शब्द मुद्दाम वापरला. कोणालाही सुपुत्र म्हणता येत नाही. समाजामध्ये सुपुत्राच्या व्याख्येबद्दल गैरसमज आहे. सुपुत्राच्या व्याख्येबद्दल समाज मान्यता वेगळी आणि शास्त्र मान्यता वेगळी. पण आठवण करून देईल मी आपणाला, शास्त्र मान्यतेपुढे समाज मान्यता कुचकामी आहे. समाज काय म्हणतो याला महत्व नाही, शास्त्र काय म्हणते हे महत्वाचं आहे. विठ्ठल समाजामध्ये सुपुत्राची परिभाषा अशी वेगळी केली जाते. परवा पुण्यामध्ये मला एक ग्रस्त भेटला. म्हणे वारके महाराज तात्यांचं नशीब भारी. म्हटलं तात्यांचं नशीब भारी हे कसं ठरवलं? नाही म्हणे तात्यांचा मुलगा सुपुत्र ठरला. म्हटलं तात्यांचा मुलगा सुपुत्र ठरला, तू कसं ठरवलं? हाऊ यू डिसाइड ही इज सुपुत्र ऑर नॉट? तू कसं ठरवलं की तात्यांचा मुलगा सुपुत्र ठरला? नाही म्हणे कसं ठरवलं? परवा विद्यापीठाचा निकाल लागला, तो MA PhD झाला. एक म्हणाला पाटलाचा मुलगा सुपुत्र ठरला, तो इंजिनियर झाला. अमुकचा मुलगा सुपुत्र ठरला, तो IPS झाला, तो वकील झाला, तो अधिकारी झाला. म्हणजे समाजात सुपुत्राची व्याख्या कशावर ठरवली आहे? शिक्षणावर. बट इज इट करेक्ट? नो, इट इज नॉट करेक्ट. वाय? Because the definition of Suputra is not depend upon their educational qualification. सुपुत्राची व्याख्या त्याच्या शिक्षणावर अवलंबून नाही. याचा अर्थ मी शिक्षणाच्या विरोधात आहे असं नाही. आय नो व्हेरी वेल, मला चांगलं माहिती आहे. अँड एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन एव्हरीबडीज लाईफ. विदाउट एज्युकेशन नो व्हॅल्यू इन दिस वर्ल्ड. विठ्ठल
विठाला विठाला. मी शिक्षणाच्या विरोधात नाही, शिकला म्हणजे सुपुत्र झाला ही मान्यताच मुळात मला पसंत नाही. जरूर शिकावं पण शिकून वाया जाऊ नये. मग शास्त्र मान्यता काय आहे? धर्मशास्त्र सुपुत्राच्या व्याख्येबद्दल काय बोलते? मी 2-3 व्याख्या सांगून पुढे जाणार आहे. सुपुत्राच्या 2-3 व्याख्या मांडणार आहे मी. संत एकनाथ महाराज एक्सप्लेन दिस डिफिनेशन ऑफ सुपुत्रा व्हेरी इंटरेस्टिंगली. फार सुंदर व्याख्या मांडली. सुपुत्र कोणाला म्हणावं? जे पितरा ते तारिती, जे पूर्वजा ते उद्धरती, सुपुत्र त्या ते म्हणती, ऐसी पुत्र संतती दुर्लभ. दुसरी व्याख्या, माता पित्याचे सेवेवरी, जो आप आपणा ते तारी, सकळ पूर्वजा ते उद्धरी, तो संसारी जाण सुपुत्र. विठाल अजून भागवतात तिसरी व्याख्या, पिता स्वयं नारायण, माता साक्षात लक्ष्मी जाण, ऐसे भावे ज्याचे भजन, तोची एक सुपुत्र जाण. विठाला जो आई वडिलांची सेवा करतो, जिवंत असेपर्यंत करतो, पण त्यांच्या पारलौकिक सुखासाठी ते गेल्यानंतरही सेवा करण्याचा यत्न करतो, अशा मुलांना सुपुत्र म्हणतात. कशाचे आई वडील, कशाचं काय, गेले म्हणजे राग झाले, आम्ही मानणार नाही, अशा विचाराचे मुलं जर असतील, ते कितीही शिकले तरी त्याचा नंबर कुपुत्रामध्ये लागतो, असं शास्त्र सांगते. विठाला ज्या कुळामध्ये, ज्या वंशामध्ये, ज्या मातेच्या पोटी जो मुलगा जन्माला आला, तो जर त्या कुळामध्ये सुपुत्र ठरला नाही तर तो अख्खं कुळ नरकात घालतो. विठाल काही चिंतन आहे गाथ्यामध्ये. ऐसे कुळी पुत्र होती, बुडविती पूर्वजा, चहाड चोरी भांडवला, वाटा आला भागासी, त्यांचे येणे दुःखीमयी, भारतेही नसाये, तुका म्हणे ग्राम पशु, केला नाशू आयुष्या. विठ्ठल त्या कुळामध्ये जर सुपुत्र ठरला नाही, फक्त जन्माला आकाराने आला, त्याची निर्भत्सना केली आहे. महाराज धर्मशास्त्रामध्ये, संत वाङ्मयामध्ये जागोजागी तुकोबरांनी इतकी निर्भत्सना केली आहे. त्याला वेगवेगळे शब्द मागितले, बोललेले. आई वडिलांची सेवा करत नाही, भजन करत नाही, तर काहींना दगड म्हटलं, काहींना दगडापेक्षा हीन म्हटलं, काहींना पशु म्हटलं, काहींना पशुपेक्षा हीन म्हटलं, काहींना गाढव म्हटलं, काहींना गाढवापेक्षा हीन म्हटलं, काहींना कुत्र म्हटलं, काहींना बैल म्हटलं, काहींना पापी म्हटलं, काहींना चांडाळ म्हटलं, काहींना दुर्जन म्हटलं, काहींना खळ म्हटलं. लक्षात घ्या. एका ठिकाणी दगड म्हटलं, मात्याची या पोटी दगड आला पोटाची, मात्याची या पोटी दगड आला पोटाची, मात्याची या घोडे दगड आला पोटाची, मात्याची या घोडे दगड आला पोटाची, आता उडी डोळे, आता उडी डोळे, आता कळे कळे, दगड म्हटलं प्रमाण मिळालं. मातेचिया खोळे दगड आला पोटाशी,
मनुष्य देह ऐसा निध साधाल ते साधी सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. मातेची या खोळे दगड आला पोटाशी. दगड म्हटलं. काहींना दगडापेक्षा हीन म्हटलं. त्या होनी दगड बरे ऐशी बुद्धी जाती जडा ऐशी बुद्धी जाती जडा तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड. ज्याची बुद्धी ऐसी जड. जड बुद्धीची व्याख्या काय अभिप्रेत आहे तुकोबारांना? एखादी वस्तू प्राप्त झालेली आहे. प्राप्त झालेली वस्तू योग्य ठिकाणी न वापरता भलतीकडेच वापरत असेल तर त्याची बुद्धी जड आहे असं म्हणता. विठाला अशी काय व्याख्या केली? कारण या चरणाच्या वर असं चरण आहे. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जळ त्याच्या वर गाथ्यात असं चरण आहे. हो. क्षीराची वसती अशुद्ध सेवावे जवळ इथे जावे भोगे दुरी. त्या गाईच्या गोचिडाचं उदाहरण. हो. त्याच्या वरचं चरण आहे. हो. एका ओझे एका लाभ घडे देवा संचिताचा ठेवा वेगळाला. आणि त्याच्या वरचं चरण आहे या अभंगाची सुरुवात. हो. चंदनाचे गावी सर्पाचे वस्ती भोगी तेथे होती दुरितया. विठाला काहींना पशु म्हटलं. हो. एकनाथ महाराजांच्या हरिपाठात आहे भक्ती विण पशु कशाची वाढ. आता गाथ्यातलं आपण गाथ्यात जाऊ की पशु कुठं म्हटलंय. हो. तुकोबारांचं चिंतन आहे. हो. चित्ती द्रव्यदारा पुत्रादी संपत्ती. चित्ती द्रव्यदारा पुत्रादी संपत्ती समानते होती पशु नर. विठाला काहींना पशुहून हीन म्हटलं. नाहीतरी हीन पशु नाहीतरी हीन पशु नाहीतरी हीन पशु पण तरी साधी नारायण. काहींना गाढव म्हटलं. हो. कितीतरी प्रमाण आहे गाद्या. हो. गाढव म्हटलं काहींना. खंती ते ना करा होणे गाढव म्हटलं. असे बरेच उदाहरण आहे. बाईल म्हणे खर मरता तरी बरे. हो. असंही चरण आहे. आणि गाढवाचे ताने पालट ती. हो. एकविध भंगामध्ये हाल आहे. गाढवाचे ताने पालट ती क्षणोक्षणे ऐसे अधमाचे मन नाही एकविध मन उपजता बरे दिसे रूप वाढता ते नासे. तुका म्हणे भुंकता वेळे वेळ आवेळ न कळे. विठाला अजून भंग आहे. हो. तुका म्हणे जिता गाढव केला मेल्यावरी नरका नेला. काहींना गाढवाहून हीन म्हटलंय. तेही गाथ्यामध्ये आहे. हो. जवळजवळ 5 चरणाचा अभंग आहे. 5 ते 6 चरणाचा. हो. द्रव्य असता धर्म न करी नागविला राजद्वारी माय त्याची व्याली जेव्हा रांड सटवी नव्हती तेव्हा कथा काळी निद्रा लागे कामी श्वाना परी जागे
भोग श्रियेसी देता लाजे, वस्त्र दासीचे घेऊन निजे. तुका म्हणे जाण नर गाढवाहून हिन विठाला. काहींना बैल म्हटलं, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. मला कितीतरी बोलता येईल. हो, काहींना दुर्जन म्हटलं. दुर्जन फार खराब जात आहे महाराज. दुर्जनाची जात एवढी खराब आहे. हो, दुर्जनाची जाती त्याचे तोंडी पळे माती, त्याची बुद्धी त्यासी नाडी, वाचे अनुचित बडबडी, पाहे संताकडे दोष दृष्टी सांडी वळे, उंच नीच काही तुका म्हणे खळा काही विठाला. दुर्जन इतका खराब आहे महाराज. तो विंचू असतो. विंच वाचा फक्त नांगीत विष असते. त्याची नांगी जर पकडली सर्वांगाहून चालला तर काहीच होत नाही, फक्त गुदगुल्या होतात. पण विंच वाचा फक्त नांगीत विष असते. पण दुर्जनाच्या ऐसा दुर्जन न सर्वांगी, ऐसा दुर्जन कामापुरता बघतो. काय निर्भत्सना केली आहे दुर्जनाची. तुका म्हणे विंचाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. हो, तैसा दुर्जन सर्वांगी. कोणता अभंग आहे हा? अखंड संत निंदी, ऐसी दुर्जनाची बुद्धी, काय म्हणावे तयासी तो केवळ पापराशी. जो स्मरे रामनामा त्यासी म्हणे जो रिकामा, जो तीर्थव्रत करी तया ते म्हणे जो भिकारी. तुका म्हणे विंचाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी विठाला. अरे असे कितीतरी दुर्जन आहे महाराज. पण भाविक लोकांनी तिकडे लक्ष द्यायचं. भुंकती ते द्यावी भुंको, आपण त्यांचे नये शिको. भाविकांनी दुर्जनाचे काही मानू नये साचे. होईल तैसे बळ, फजित करावे ते खळ. ठोका त्यांना मारा, पाप नाही लागणार. तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडनाचे विठाला. अखंड संत निंदी, ऐसी दुर्जनाची बुद्धी. दुर्जन जय महाराज हे समाजाला त्रास देणारे दुर्जन आहे. संत निंदा ज्याचे घरी, घर नव्हे ते यमपुरी. त्याच्या पापा नाही जोडा, संगे जना होय पिडा. संत निंदा आवडे ज्यासी, तो जिताशी नरकवासी. जिवंत असून नरकवास आहे म्हणत. तुका म्हणे नष्ट, जाणा गाढव तो स्पष्ट विठाला. त्याच्यापासून सावध राहा दुर्जनापासून. एखादी विष्ठा रस्त्यावर जर पडलेली आहे, पाय वाटेने जात असताना विष्ठा जर रस्त्यात पडली तर आपण काय करतो? ती विष्ठा दिसली की बाजूने जातो. तसं त्याला विष्ठा समजायचं नाही. नाही, तुकोपर्यंत विष्ठेपेक्षा घाण आहेत ते. तो दिसला की वेगळ्या रस्त्याने जा, चिंता नाही गाते. हो, दुर्जनाची गंधी विष्ठेची या परी, देखोनी या दुरी व्हावे तया. तिथून दूर व्हा. इतकी निर्भत्सना केली, इतकी निर्भत्सना केली महाराज. ऐकावं तुम्ही मातये सज्जन, करू संगष्ट नये बोलो. दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ, वाणी रजस्वला स्रवे तैसी.
दुर्जनाचे भय भय धरावे त्या परी पिसाळल्यावरी धावे श्वान. दुर्जनाचा भला नवे अंग संग बोलीला से त्याग देशताचा. तुका म्हणे किती सांगावे पृथक अंग कुंभी पाक दुर्जनाचे. विठाल असे जे दुर्जन महाराज असे ते पापी केवळ समाजाला त्रास देण्यासाठी आलेले. समाजाचा घात करताना त्याला आनंद होतो. नव्हे नव्हे मी समोरच्याचा घात केल्याशिवाय राहणार नाही. माझा घात झाला तरी चालेल. मी समजेल माझ्या बापाला 3 नाही 2च होते, पण त्याची जिरवल्याशिवाय राहणार नाही. त्यात माझी जिरली तरी चालेल. काय बिकट परिस्थिती आहे. या वृत्तीचा माणूस जंगलामध्ये फिरत होता. साधू म्हणे एकटा काय फिरतोय, हिंस्र श्वापद आहे, तुला खातील. नाही म्हणे त्यांनी खावं म्हणून जंगलात आलो. त्यांनी खावं म्हणून जंगलात आलो. एवढा देहावर उदास नाही. मग त्या हिंस्र पशूंनी तुला खावं असं का वाटते. हा म्हणे त्याचा असं आहे, या घनदाट जंगलामध्ये हिंस्र पशु आहे आणि ह्या जंगला शेजारीच आमची 50 घरांची वस्ती आहे. इतके वर्ष झाले इथं वाघ सिंह आहे, पण अजूनही आमच्या वस्तीत येऊन कोणाला खाल्लं नाही. मग मी असं ठरवलं, एकदा मला खाल्लं दुसऱ्याला खाल्लं म्हणजे माझ्या रक्ताची चव त्या पशूंना कळेल आणि माणसाच्या रक्तात काय गोडी आहे त्यांना कळल्यानंतर तो वस्तीत येईल आणि वस्ती संपवेल. काय बिकट परिस्थिती आहे. दुसऱ्याचे घाते माझे निवतीला चित्ती. म्हणजे दुसऱ्याचे घाते ज्याची निवतील चित्ते, तोची ओळखावा पापी निरयवासी शीघ्र कोपी. हो कान पसरोनी ऐके वदे दुष्टवाणी. तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याचे तोंड. विठाल असे जर नालायक जन्माला आले महाराज, ज्या कुळात आले ते अख्ख कुळ मातीत घालतात. आपले आई वडील आपले पूर्वज उद्धरून जाण्यासाठी आपण त्यांचे सुपुत्र बनून आपलं काय कर्तव्य आहे. आपण श्रीमद भागवत ऐकतो. श्रीमद भागवतामध्ये 9व्या स्कंदाच्या 8व्या अध्यायापासून काही वंशावळी सांगितली आहे. राजा सत्यव्रत, सत्यव्रताचा राजा हरिचंद्र, हरिचंद्राचा रोहित, रोहितचा विजय, विजयचा सुदेव, सुदेवचा भरूक, भरूकचा उरुक, रुकाचा बाहुक, बाहुकचा सगर आणि सगराचे 60,000 मुलं. आणि तो अश्वमेध यज्ञ करण्यासाठी घोडा सोडला पृथ्वी प्रदक्षिणेला. मला पूर्ण भागवत सांगायचं नाही. तो घोडा परत आला नाही म्हणून 60,000 मुलं सगराचे शोधायला गेले. घोडा दिसला नाही. परत येताना तो घोडा कपिल मुनीच्या आश्रमात दिसला. तिथं घुसले आणि यांनी उर्मटपणाची भाषा वापरली. तो घोडा आणि कपिल मुनींचा काही संबंध नाही, पण यांनी उर्मटपणाची भाषा वापरली. तू लफंग आहे, तू चोर आहे, तू लुच्चा आहे, तू ढोंगी आहे, तूच आमच्या बापाचा घोडा चोरला आणि आश्रमात आणला. त्या क्रोधातून अग्नी निर्माण झाला. 60,000 पोरं जळून राख झाली. अजून काय येत नाही, अजून काय येत नाही, आपले चुलते अजून काय येत नाही. म्हणून त्या 60,000 चुलत्यांचा पुतण्या राजा अंशुमान हा गेला. ऋषीवर मुलं दिसले का म्हणे ही राख जी आहे हा राखेचा ढीक त्यांचा आहे. त्यांनी निर्भत्सना केली. आता ते नरकात जातील. त्या कुळामध्ये माझा जन्माला काय येऊन उपयोग आहे. जर माझे पूर्वज नरकात जातील तर इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. ही माझी जबाबदारी आहे. ते नरकात न जाता त्यांना नरकापासून वाचवण्यासाठी काय करावं, उपाय सांगा. कपिल मुनीने सांगितलं त्यासाठी स्वर्गातून गंगा आणावी लागेल. त्या गंगेच्या पाण्याचा स्पर्श राखेला झाला की या पूर्वजांचा उद्धार होईल. अंशुमानानं तपश्चर्या केली, मेला पण प्रसन्न झाली नाही.
त्या अंशमानाचा मुलगा राजा दिलीप म्हणतो, मी माझ्या बापाचं उर्वरित अपूर्ण कार्य जर पूर्ण केलं नाही आणि उद्या जर पूर्वज नरकात झाले, ते खापर माझ्या माती फुटेल, म्हणून ते काम मी केलं पाहिजे. राजा दिलीपाने गंगेची तपश्चर्या केली, गंगा प्रसन्न झाली नाही. पुढे राजा दिलीपाचा मुलगा राजा भगीरथाने तपश्चर्या केली, गंगा प्रसन्न झाली, पण स्वर्गातून बोलू लागली, भगीरथा मी प्रसन्न आहे, मी यायला तयार आहे, पण तरी सुद्धा तुझं कार्य होणार नाही. का? मी स्वर्गात आहे आणि पृथ्वी तलावर येताना माझा जो स्पीड ऑफ फ्लो, माझं जे वाहण्याचा जो वेग आहे हा जास्त असल्यामुळे मी स्वर्गातून येईल आणि पाताळात निघून जाईल, तुझं कार्य होणार नाही. म्हणून तुला एका बाबाची तपश्चर्या करावी लागेल, जो मला जटेमध्ये झेलणार. भोले बाबा. आणि भोले बाबाची तपश्चर्या केली. भोले बाबांनी गंगा हळूहळू सोडली. पुढे भगीरथ, मागे गंगा. चांगल्या कामाला विघ्न येतात. भगीरथानं मागे वळून पाहिलं, गंगा गायब. चालला माघारी. मध्ये जुनू मुनी बसले होते. मुनीवर गंगा पाहिली का? हो म्हणे. काय झालं? नाही म्हणे, इथं पर्यंत गंगा आली आणि गायब झाली. जुनू मुनी म्हणाले, बऱ्याच युगाचा मी तानेला झालेलो होतो. आय ड्रंक इट. मी ती पिऊन टाकली. महाराज, पिण्याबद्दल माझं म्हणणं नाही, पण माझं इच्छित कार्य होणार नाही आणि त्यामुळे पूर्वज पातके जातील लया, माझे पूर्वज नरकात जातील. मग गंगा पाहिजे? हो पाहिजे. जुनू मुनीने जांग फाडली आणि गंगा निर्माण केली, म्हणून गंगेला जान्हवी म्हणतात. पुढे भगीरथ, मागे गंगा. पुढे भगीरथ, मागे गंगा. त्या गंगेच्या पाण्याचा स्पर्श झाला. 60,000 पूर्वजांचा उद्धार झाला. धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. याला म्हणतात सुपुत्र, नाही तर कुपुत्र. त्या कुळात जन्माला येऊन अख्खं कुळ नरकात घालत असतील, मातीत घालत असतील, त्याच्यापेक्षा ती आई वांज राहिलेली बरी. साधी गोष्ट समजता तुम्ही? हा किती त्रास होत असेल हो. ती पुण्यवान आई, तिने माहेर सासर एक केलं आणि तिची परमार्थामध्ये राहून तिने तिची परमार्थिक उंची वाढवली आणि पुण्य कमवलं. अशी ती पुण्यवान आई. काय चुकलं हो तिचं? पुण्यवान आई, काय चुकलं तिचं? ती पुण्यवान आहे, पण एक चुकलं, तिने नालायकाला जन्म दिला. मग महाराज झालं काय? तिने नालायकाला जन्म दिल्यामुळे, तिच्या पोटी हा नालायक जन्माला आल्यामुळे तिचं पुण्य नष्ट झालं आणि या नालायकामुळे त्या पुण्यवान आईला नरकात जावं लागलं. तू का म्हणे जाय नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय.
कोणता अभंग आहे हो. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय हो. गर्भाचे धारण तिने वागविला शिण व्याली कुऱ्हाडीचा दांडा वरचन घाली तोंडा उपजला काळ कुळा लाविला विटाळ तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय विठाल. असे जर मुलं जन्माला आले ते कुळ नरकात घालतात आणि हे तर नालायक म्हणून प्रसिद्धच होतात पण लोक त्यांच्या आई वडिलांना नावं ठेवतात. हे नालायक कोणाची आहे त्यांना सांभाळता आलं नाही का हो इतकी सोपी गोष्ट नाहीये. मी समाजामध्ये पुण्याच्या गप्पा मारणारे लोक पाहिले अशी कॉलर टाईट करून पुण्याच्या गप्पा. आम्ही 4 धर्मशाळा बांधल्या आम्ही दरवर्षी 1000 लोकांना अन्नदान देतो आम्ही एवढं दिलं आम्ही एवढं दिलं एवढं पुण्य केलं. त्यांना म्हटलं पुण्याच्या गप्पा मारणाऱ्यांनो मागे वळून पहा म्हणे पाहिलं बोला म्हटलं तुमचं कार्ट काय करते म्हणते ते नालायक रोजच गटारात पडते. मी सांगू ते पुण्य थांबवा त्या नालायकाला मार्गावर लावा आणि मग पुण्य करा. जोपर्यंत तो नालायक मार्गावर लागणार नाही तोपर्यंत तुमचं पुण्य तुम्हाला फळ देऊ शकत नाही. 16 संस्कारापैकी विवाह आहे. त्या विवाहामध्ये जे विवाहबद्ध होतात तेव्हा काही ब्राह्मण काका संकल्प सोडताना तेव्हा असे संकल्प होतात आता आम्ही 2 जीव विवाहाच्या रूपाने एकत्रित होऊन दिसायला जरी 2 दिसत असलो पण आता आम्ही मनाने एक होत आहे आणि आता आमच्यावर फार मोठी जबाबदारी पडलेली आहे. पवित्र संतती निर्माण करून जगाला बहाल करायची आहे. विवाह कशासाठी? पवित्र संतती निर्माण करून जगाला हेवा वाटेल अशी संतती निर्माण करण्यासाठी विवाह आहे. कामोपभोग हा त्याचा अवांतर हेतू आहे पण आता कामोपभोग हा मुख्य हेतू झालाय आणि संतती निर्माण करणं त्याचा हा अवांतर म्हणजे बाय प्रॉडक्ट झालाय. अरे उद्या आपली संतती नालायक निघाली ते बोट कोणाकडे जाते? ऍज अ पेरेंट आपल्याकडे जाते. त्या देहू गावामध्ये काही नालायक मुलं अन्यायी मुलं वायचाळपणा करत होते. गावातले लोक कंप्लेंट घेऊन भंडारा डोंगरावर तुकोबारण केले गेले. महाराज जय हरी. हे गावातले 2-4 टुकार मुलं फार अन्यायी आहे वायचाळपणा करतात यांना समजवून सांगा. तुकोबाराय म्हणाले यांना समजवून सांगा म्हणताय हो सांगा ना महाराज. काय करतात ते म्हणे ते अन्यायी आहे ते नालायक आहे. तुकोबारायांनी एका अवघड विषयात हात घातला. हे नालायक आहे हे अन्यायी आहे हे वायचाळपणा करतात यात या मुलांचा काय दोष आहे? महाराज तुम्हाला काय म्हणायचं? महाराज म्हणतात मला हे म्हणायचं दोष त्यांचा नाही त्यांच्या बीज निर्मितीच्या वेळेस त्यांच्या आई वडिलांनी वेळ सांभाळली नाही. विठाल अन्याय तयाचा नोहेवाय चाळा माय बापे वेळा नसा दिली. मग जग त्याच्या नावाने थुंकल आणि शब्द वापरला तुकोबाने लोक त्याला भेसळीचे वीर्य म्हणतील. विठाल असे जर मुलं नालायक कार्टे ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आले तर लोक शेण घालतात म्हणजे त्यांची निर्भत्सना करतात. मग आशांची तुकोबाराय सेवा घडावी म्हणतील का? नाही. तर निर्भत्सना होईल असे आई वडील नाही महाराज. तर आई वडील धन्य पाहिजे. जगाने आई वडिलांना धन्यता दिली पाहिजे. नवे नवे संतांनी दिली पाहिजे देवांनी दिली पाहिजे. म्हणजे आई वडिलांना धन्यता केव्हा मिळते तर त्यांच्या पोटी आलेली संतती त्यांचं नाक उंचावेल असं काहीतरी कार्य करते. एखादा कलेक्टर झाला कोण आहे तो हा प्रश्न नंतर आहे. पहिला कोणाचा आहे? कोणाचा फार महत्वाचा आहे कारण ते आपल्याकडे येते.
म्हणजे आई वडिलांना धन्यता वाटावी असं वाटत असेल, आई वडिलांचं जर शर्मेनं मान खाली जात असं वाटत नसेल, तर त्यांच्या पोटी जन्माला आलेली संतती ही सुपुत्र पाहिजे. आणि त्यांनी डोळ्यात तेल घालून त्यांच्या हितासाठी जागं राहिलं पाहिजे. आणि असे हितासाठी जागे राहणारे सुपुत्र जर त्या कुळात जन्माला आले तर खरोखर ते आई वडील धन्यतेच्या लायकीचे आहे. अभंगाचं पहिलं आपुले हिता जो ते जागता आपुले हिता जो ते जागता आपुले हिता जो ते असे जागता जो आपुलिया हिता जागता असे तयाचे माता पिता धन्य. विठ्ठल माता पिताचं नाव उंचालं पाहिजे महाराज. अशी संतती त्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आली पाहिजे. यांना सुपुत्र म्हणतात. ज्या मातृपितृ ज्या आई वडिलांचं आज जे पूजन आहे महाराज, मातृपितृ पूजन, यांच्या संततीबद्दल बोलायचं तर 2 सुपुत्र आणि 2 कन्या, सर्व माळकरी, 2 हरिभक्ताला जन्म दिला. आणि असे सुपुत्र आणि या वंशामध्ये या कुळामध्ये जन्माला आले. आणि हे सुपुत्र जन्माला आल्यानंतर ते आई वडील खऱ्या अर्थाने धन्यतेला पात्र झाले. धन्य माता पिता तयाजिया, ते धन्य. आणि मुलं सुपुत्र म्हणून आई वडिलांची कृतज्ञता. लक्षात घ्या, आई वडिलांची कृतज्ञता महाराज. आई वडील हो यांची सेवा इतकी महत्वाची आहे महाराज. सर्वात मोठी सेवा जर कोणती असेल महाराज तर आई वडिलांची सेवा. आणि आज त्या आई वडिलांच्या बद्दलचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न होताना खरोखर मला सुद्धा याचा फार मोठा आनंद वाटतोय. नाहीतर आजकाल महाराज मुलं ऐकत नाही. कुठतरी एक वाक्य अंतःकरणामध्ये कोरून ठेवा, फार महत्वाचं वाक्य देतो. संतती ही संपत्ती आहे.
एकदा संततीचं गणित चुकलं आयुष्यभर रडणं आहे. आम्ही कीर्तनाला जातो, 10-10 कोटीच्या बंगल्यामध्ये चहा प्यायला बोलवतात, गाड्या 4-5 लागलेल्या असतात, आणि ज्यांना भेटतो त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून वाईट वाटते. भाऊसाहेब तुम्ही का रडता? एवढी बिल्डिंग आहे, एवढी बंगला आहे, एवढ्या गाड्या घोड्या आहे, तुम्ही का रडता? व्हॉट इज द रिझन? तुम्ही का रडता? व्हाय यू आर क्राईंग? आम्हाला कळू द्या तुम्ही का रडता. एवढी संपत्ती आहे, इस्टेट आहे, त्यांचं वाक्य म्हणे आग लावा. ओ पण झालं काय? नाही म्हणे कार्ट ऐकत नाही. मला जर कोणी प्रश्न विचारला जीवनातलं सर्वात मोठं दुःख कोणतं, तर मी त्याचं उत्तर देईन, पोटचा मुलगा आई बापाच्या विरोधात वागतो याच्यापेक्षा जगात दुसरं दुःख कोणतं नाही. त्याला जर गुलाबजामुन खायला दिला तर कळू लागतो विठाला एकदा का संततीचं गणित जर चुकलं तर जीवनामध्ये रडण्याशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या. म्हणून जे कुळ धन्य आहे ते आई वडील धन्य आहे. हरिमुखे गाय, जो मुखाने नामचिंतन करतो त्याचं कुळही पवित्र आणि त्याचे महाराज आई वडीलही पवित्र. याच्याही पलीकडे तू कोवरंट, ते कुळ तर पवित्रच आहे, ते पवित्र कुळ आहे, पवित्र देश आहे, म्हणूनच पवित्र जन्माला आले. जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे जन्म घेती कोठे, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला त्याची नी पावन ती लोक. ते माता पिता धन्य, त्यांच्या पोटी आलेले धन्य महाराज. का तर ते आपल्या हितासाठी जागे आहे. कारण मनुष्य देहाला आल्यानंतर हित काय, अहित काय, चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, काय केल्याने हित होईल, काय केल्याने अहित होईल, हे समजून घेणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या. याच्यासाठी सदैव जागृत असला पाहिजे. मग जे हितासाठी जागे आहे, जे हितासाठी रात्रंदिवस झगडत आहे, अशांचे माता पिता धन्य. मग त्या कुळातील माता पिता धन्य, त्यांची संतती धन्य. एवढंच नव्हे, पुढे यांच्या कुळामध्ये जी संतती होईल, म्हणजे पुत्र असतील किंवा कन्या, हे सात्विक जन्माला येतील. आणि असे सात्विक जन्माला येतील. समाजाला सोडा, आई वडिलांना सोडा, पण देवाला त्याचा आनंद होईल. अभंगाचं दुसरे कन्या पुत्र होती जैसाचे, कोळे कन्या पुत्र होती जैसाचे, कोळे कन्या पुत्र होती जैसाचे, कोळे कन्या पुत्र होती जैसाचे.
कोळे कन्या पुत्र होते कोळे कन्या पुत्र होते कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी सात्विक कन्या पुत्र होती आणि सात्विक कन्या पुत्र असल्यामुळे तयाचा हरिख वाटे देवा, त्याचा आनंद देवाला वाटतो. देवाला सुद्धा त्यांच्या बरोबर राहावंसं वाटते. नव्हे नव्हे देव सुद्धा महाराज त्यांच्या संगतीत सुखी होतो. संतांचे सुख झाले या देवा, म्हणवोनी सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्याचा. विठाल सात्विक मुलं जन्माला येतात महाराज. त्यांचं जीवन हे धन्यतेचं जीवन आहे. सात्विक मुलं जन्माला येणं म्हणजे त्यांच्या जीवनातली धन्यता आहे. जीवना गाथ्याचा अभ्यास करा. गाथ्यामध्ये 2 जीवन सांगितले मुख्य. एक धन्य जीवन आणि एक शून्य जीवन म्हणजे लाजीरवान जीवन. तुका म्हणे जिणे भले संत संत संगष्टने भले जिणे. तुका म्हणे जिणे हे पूर्वार्ध असणारे 3 अभंग आहे गाथ्यात. 3 जिणे सांगितले. भले जिणे, लाजीरवाणे जिणे आणि खोटे जिणे. पूर्वार्ध सारखाच आहे त्या चरणांचा. तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने. हो, कोणत्या अभंगातला आहे? देववसेची. तुका म्हणे जिणे शर्ती विण लाजीरवाणे, असाही अभंग आहे. हो, त्या साजे अलंकार तरी भोगिता भ्रतार, व्यभिचारीचा टाकम टीका, उपहास होती लेखा, शुरत्वाची वाणी रूप मिरवे मंडनी. तुका म्हणे जिणे शर्ती विण लाजीरवाणे. तिसरं अजून असं आहे. तुका म्हणे जिणे आता खोटे जीवे जीवपणे. आपण ठरवायचं आपलं जीवन धन्य करायचं का नाही. धन्य ते संसारी दयावंत किंवा ओळखीला हरी, धन्य ते संसारी, याला म्हणतात धन्य जीवन. काहींचं जीवन महाराज असं आहे ते न जगलेले बरे. फार बिकट परिस्थिती. इट इज व्हेरी कॉम्प्लिकेट अल्जिब्रा. फार कठीण बीजगणित आहे महाराज. हे जगून तरी काय करणार आहे. तुकोबारांचं स्पष्ट मत आहे याबद्दल. हे जर भेटले, लोक अलीकडे ते शाई फेकायला लागले. फेकतात ना. एखाद्यानं खराब काम केलं की काय लोक काय करतात, शाई फेकतात. शाई फेकणं तरी सोडा, तुकोबारांनी सांगितलं मी परवानगी देतो. हे दिसले की यांच्या तोंडावर थुंका. गाथ्यामध्ये 4 अभंग असे आहेत की त्याचं शेवटचं चरण सारखंच आहे. तसे 6 आहे पण हे 4 अभंग असे आहे शेवटचं चरण सारखंच आहे. तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगावरी. आणि जे 2 आहे हिच्यात थुंका तोंडावरी आहे, त्या 2 अभंगामध्ये तोंडावरी थुंका आहे. थोडा असं आहे. कोणाच्या तोंडावरी थुंका?
देवडीकरांच्या गाथेत बघा तुम्ही 322 नंबरचा अभंग, 322, अभंग क्रमांक 2913, अभंग क्रमांक 3047 आणि अभंग क्रमांक 3210. तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी. पहिलाच 322चा 5 चरणाचा आहे. सोयरिया करी पाहुणेर बरा, कांडी तो ठोमरा संता लागी, गायीशी देखोनी बदा बदा मारी, घोड्याची चाकरी गोड वाटे, पाने फुले वेशेसी, नेतसे उदंड, देऊने दिखांड ब्राह्मणासी, बाईलीच्या गोता आवडीने पोसी, माता पित्याशी दवडोनी, तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी. पुढचा 2913 तो 3 चरणाचा आहे. देवाचे चरित्र नाटवे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, हातावरी हात हासोनी आफळी, वाजविता टाळी लाज वाटे, तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी. पुढचा 3047. पापिया चांडाळा हरिकथा नावडे, विषयी आवडे गाणे त्याला, ब्राह्मणा दक्षिणा नेदी रडे रुका, विषया लागी फुका लुटी धन, इत भर लंगोटी नेदी आती त्याला, भोर प्याशी शाला वाटी तसे, तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी. पुणे 3210. तोही एक अभंग, तोही मजेदार आहे महाराज. क्षुदातृषा काही सर्वता नाठवे, पहावया धावे कोल्हाटासी, कथेसी साक्षेपे पाचारिले जरी, म्हणे माझ्या घरी कोणी नाही, बलात्कारे जरी आणिला कथेशी, निद्रा घे लोडासी टेकोनिया, तुका म्हणे त्याच्यात तुका तोंडावर. हे लाजीरवाणं जीवन आहे. आणि जे 2 आहे ते तोंडावरी थुंक आहे. हो. संत मागे पाणी, नेदी एक चुडी, दासीस अंघोळी ठेवी पाणी. संतासी देखोनी होय पाठी मोरा, दासीची या पोरा चुंबन देतो, संतासी देखोनी करीतो टवाळ्या, भावे धुतो चोळ्या, दासीची या तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, जातो यम लोका भोगावया. त्याच्या पुढचा अभंग आहे अजून. अशी कितीतरी थुंका अभंग की देवाचे वस्त्र कदापि नाठवी, श्रीयसी पाठवी उंच साडी, लेकराची गांड स्वये धावे क्षाळू, न म्हणे प्रक्षाळू दिजवाय, तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, जातो यम लोका भोगावया. याला मिंद जीवन म्हणता, याला लाजीरवाण जीवन म्हणता. विठाला असे हे नालायक कार्ट समाजाला त्रास देणारे, असं मिंद जीवन जगणारे असले तर ते कपाळ कारंटे नालायक कार्टे आहेत. ते सात्विक नाही. आणि सात्विक जी आहे त्याचा देवाला आवडतो. आता बघा तुम्ही, आपण मंदिरात नेहमी जात नाही, पण कधी कधी ज्या वेळेत जातो तर देवाजवळ हात जोडून आपलं रडगाणं आहे. खरं सांगा, देवाजवळ आपण जे रडतो ते देवासाठी रडतो का प्रपंचासाठी? हात जोडून देवाजवळ जे आपण रडतो किंवा मागतो, देवासाठी का प्रपंचासाठी? प्रपंचासाठी. वाढावे संतान
प्रपंचासाठी रडणारे अनेक आहे, देवासाठी रडणारे थोडे आहे. नाही असं नाही, आहे पण थोडे आहे. प्रपंचासाठी रडणारे अनेक आहे, देवासाठी रडणारे थोडे आहे. पण देवच ज्यांच्यासाठी रडतो ते थोड्यातले थोडे आहे. विठाला अरे देवाने यांच्यासाठी रडावं मला वेळ नाही सांगायला, मला थोडक्यात बोलायचंय आणि पुढे जायचंय. देवाने यांच्यासाठी रडावं, ती मुलं कसे असतील तयाचा हरिक वाटे देव ती सात्विक मुलं आहे. कुळी कन्या पुत्र त्या मुली असतील किंवा मुलं असतील, पण ते सात्विक आहे. आणि त्यांच्या सात्विक रडे पाहून समाज सुखी होईल, समाज आनंदित होईल, यात काय नवल. पण तयाचा हरिक त्या धन्य माता पित्याच्या पोटी जन्माला आलेली संतती की त्याचा आदर देवाला वाटतो, देवाला आदर वाटावा असं ते मुलं करतात तरी काय. गीता भागवत करीती सर्व न करीती सर्व न करीती गीता भागवत करीती सर्व न देवालाही आनंद वाटेल, देवाला आवडेल असं हे मुलं, सात्विक मुलं, कन्या पुत्र करतात तरी काय. तर गीता भागवत करीती श्रवण, दोन ग्रंथांचा यामध्ये उल्लेख केलेला आहे. कारण जीवनामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, जगणं आणि मरण. जीवन कसं जगावं हे गीता शिकवते आणि कसं मरावं हे भागवत शिकवते. लक्षात घ्या. म्हणून गीता भागवत करीती श्रवण. तुकोबारायांनी श्रवण भक्तीकडे उंगली निर्देश केलाय. गीता भागवत ते श्रवण करतात. म्हणजे नवविध भक्तीमध्ये सुद्धा श्रवण भक्तीला किती किंमत दिली. प्रथम आता मला सांगा, जे कीर्तनकाराला फल आहे, गाता ऐकता समानाची गडे, जे कीर्तनकाराला फेटा बांधून फल आहे तेच जर ऐकणाराला आहे. सोपं कोणतं आहे? यायचं, बसायचं, ऐकायचं. बरं, कुठल्याच प्रकारचं हे नाहीये. हो, सुखी नांदेव, श्रवणाच्या मिसे बैसावे साम्राज्य भुवनी. म्हणजे इतकं सोपं आहे. मग जे कीर्तनकाराला फल ते जर ऐकायला असेल, मग फेटा बांधा, कंबर बांधा, पुन्हा लोकांचे दोष. त्याला म्हटलं तसं जमलं नाही, त्याचं वजन पडलं नाही, त्याला अभंग सोडवता आला नाही, हे ऐकणाऱ्याकडे दोष आहे का? मग सांगा,
अरे मंत्र म्हटल्याने जर दुश्मन मरत असेल तलवार फिरवायची गरज आहे? जरी मंत्रेचे नि वैरी मरे का वाया बांधावी कट्यारे, रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा, तैसा मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे आईता, श्रवणा माझी गीता भागवत करीती श्रवण. अजून काय करता? अखंड चिंतन विठोबाचे, विठोबा रखू माये जागता. धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जे हितासाठी जागे आहे, ज्यांचे आई वडील धन्य आहे, जे गीता भागवताचं श्रवण करत आहे, जे अखंड भगवंताचं नामचिंतन करत आहे, असे जे सात्विक मुलं आहे त्यांची मला सेवा घडो, म्हणजे माझं दैवाला पारावार राहणार नाही. हे शेवटचं तुका म्हणे मज घडूचा सेवा, तुका म्हणे मज घडूचा सेवा मज घडो, तरी माझ्या दैवा पार नाही. त्यांची सेवा घडो कोणाची? आपल्या हितासाठी जागे आहे, म्हणजे अशा संत सज्जनांची. कारण सात्विक मुलं कोण आहे? संत सज्जन. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळेही गोमटी. म्हणून अशा या सात्विक मुलांची म्हणजे संतांची सेवा घडावी. जीवनामध्ये संतांची सेवा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांचा अधिकार देवापेक्षा श्रेष्ठ. जर कोणी विचारलं हु इज ग्रेटर दॅन हुम, कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याचं सांप्रदायिक उत्तर आहे संत इज ग्रेटर दॅन गॉड. वाय? बिकॉज संत शोज द वे टू गॉड. विठाल विठ्ठल देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. आयुष्यभर देवपूजा केली. हो, इथं देवाची सेवा न म्हणता त्यांची म्हणजे संतांची. आयुष्यभर देवपूजा केली. एक म्हणे महाराज आम्ही नित्य नेमाने देवपूजा करतो. म्हटलं देवपूजा करतो, संतांची पूजा करतो की नाही? नाही म्हणे देवाची करतो, फक्त संतांची करत नाही. असं जर कोणी करत असेल तुकोबारे म्हणतात त्याला अतिक्रमण नावाचा दोष. देव पूजा तो अतिक्रमण, देव पूजा तो अतिक्रमण. संत
जैसे दगड येती वरी मंत्र पुष्प वाह. देवाशी हे करता मुद्दे. देवार्चन घरा आले संत संत जन. देव सारावे परते परते. संत पूजावे आरते. आयुष्यभर देव पूजा केली तो म्हणे पण संतांची केली नाही तर अतिक्रमण नावाचा दोष घडतो. आणि भागवतामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात की जो माझ्या संतांची पूजा सोडून जर माझी करेल तर तो मला लाता मारल्याचं पाप करतो. त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वता तेने मज हानितल्या लाता की तो माझ्या घाता प्रवर्तला. सांडोनी माझे पूजा ध्यान जो संतासी घाली लोटांगण कोटी यज्ञाचे फळ जाण मदर्पण तेने केले उद्धवा सकळ तीर्थे तोची नाला जप तपादी साधने तोची लाईला जेणे साधू वंदिला सन्माने गुरु बहुताची माऊली शिष्य वर्गाची सावली तेथे असूया जेणे केली त्याची बुडाली निज प्राप्ती. विठाला भागवतात उद्धवाला सांगितलं आणि त्याच देवाने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं. बघा 4था अध्याय त्या 34व्या श्लोकच्या पुढे जा तुम्ही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवय ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संताया बजावे. जेत ज्ञानाचा कुरुटा तेत सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सोबटाव तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवत्ता करावे. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले अंतःकरण बोधिले संकल्पानये तुका म्हणे मज घडू त्याची सेवा. आणि मग देवाची सेवा केली तर देव सेवेमध्ये संत सेवा येत नाही. पण संतांची केली देवाची नाही केली. संतांच्या सेवेमध्ये आपण सेवा संतांची करायची पण देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची सेवा केली देवा पावे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा आणि जर सेवा घेतली तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. नैमित्तिक कारण मी सांगितलं की आमच्या बाई उषावर्ता आणि आमचे अण्णा यांच्या या पूजनानिमित्ताने पितृपूजनानिमित्ताने हरिभक्त परायण आणि अनंत महाराजांनी मातृपितृबद्दल कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित केला. आणि त्यातल्या त्यात एक त्यांचा दूरदृष्टिकोन इथंच का केला हे आजोळ आहे त्यांचं. तर हे मधला थोडा काही काळ वगळता ते पूर्ण त्यांचं जीवन इथं गेलं. त्यांच्या आई वडिलांनी इथंच कष्ट केलं आणि त्यांच्या कष्टमय जीवनाचा प्रवास करीत असताना बाभळगाव लोकांनी त्यांच्या दुःखामध्ये आनंदामध्ये सहभागी होऊन त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. म्हणून जसं मातृऋण पितृऋण तसं समाज ऋण. लक्षात घ्या, समाजाला डावलून मोठं होता येत नाही. जो कोणी म्हणेल मी समाजाला लाताडतो आणि मोठा झाला तो खोटं बोलतो. समाजाला डावलून मोठं होता येत नाही. ज्या समाजाने आमच्यासाठी केलं तर त्या समाजासाठी काहीतरी देणं लागते. म्हणून आमचं जन्म पासून आमच्या आई वडिलांनी ज्या गावामध्ये कष्ट केलं ते त्यांचं आजोळ श्री क्षेत्र आणि बाभळगाव की ज्या ठिकाणी एक बजरंगबली आणि जागृत देवस्थान आणि माऊली मंदिर असं हे श्री क्षेत्र बाभळगाव आणि त्या सुंदर अशा या
त्यांच्या आजोळात त्यांनी हा कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाचा उत्तरार्ध उद्या सकाळी पुन्हा 10 ते 12च्या कीर्तनामध्ये होणार आहे. या ठिकाणी पूजनामुळे थोडा उशीर झाला तरी लोक या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. आणि ही सेवा बजरंगबली पंढरीश पांडुरंग तुका मन माझ घडोत्यांची सेवा, 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 तुका मन
माझा